मित्रांनो नमस्कार. कायदेशीर माहिती देणाऱ्या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा विषय निलंबन म्हणजे सस्पेन्शन. आता निलंबन म्हणजे तात्पुरतं निर्बंध किंवा मनाई. जसं बंदी म्हणजे कायमस्वरूपी मनाई, तर निलंबन म्हणजे तात्पुरती निर्बंध किंवा मनाई. आता निलंबन म्हणजे एखाद्या गोष्टीला तात्पुरते किंवा कायमचे सक्रिय होण्यापासून रोखणे. उदाहरणार्थ खराब हवामानामुळे फेरी सेवा दिवसभराकरता निलंबित करण्यात आली. वादळ आले, लाल बावटा लावलाय, पुढचे 4 दिवस वादळ येणार आहे, बोटी बंद. सेवा काय झाली, निलंबित झाली. निलंबनाचा वापर बहुतेकदा अल्पकालीन दंडाचे वर्णन करण्यासाठी केला जातो, ज्यामुळे तुम्हाला एक निश्चित वेळासाठी दूर ठेवलं जातं. असंही आहे. काही ठिकाणी खेळाडूंना सस्पेन्शन असते. त्यांनी गैरवर्तन केलं, 1 दिवसापुरतं किंवा एका स्पर्धेपुरतं त्याला निलंबित केलंय, होऊ शकतं. सर्वसाधारणपणे कायदेशीर दृष्ट्या निलंबन ही शिक्षा मानली जात नाही. विशेषतः नोकरी किंवा सरकारी सेवेच्या संदर्भात जर विचार केला तर निलंबनाचा वापर प्रामुख्याने विभागीय चौकशी सुरू असताना कर्मचाऱ्याला त्याच्या कर्तव्यावरून तात्पुरतं बाजूला केलं गेलं असतं, की जेणेकरून निलंबन केलेला व्यक्ती त्या तपासावर दबाव पाडणार नाही, प्रभाव पाडणार नाही किंवा पुराव्यांना तो छेडछाड करू शकणार नाही. या सगळ्या गोष्टीपासून त्याला प्रतिबंधित करण्याकरता त्याला निलंबित केलं जातं. हे निलंबनाच्या मागचं उद्दिष्ट काय असतं? बाबा ज्याच्यावरती कारवाई करायची आहे तो तिथे बसलाय, तर तो सगळी कागद उलटीपुलटी करू शकतो. मग तू बाबा घरी बस, तुझ्या विरुद्ध चौकशी चालू आहे आणि चौकशी संपल्यानंतर त्याचा आउटफॉल काय होईल त्यानुसार पुढची कारवाई होईल. कायदेशीर चौकटीत सामान्यतः निलंबन ही गैरदंडात्मक कारवाई मानली जाते, म्हणजे त्याचे औपचारिक शिस्तभंगाच्या शिक्षेसारखे परिणाम होत नाही. निलंबनात तात्पुरता उपाय असला तरी चौकशी पूर्ण झाल्यावर कर्मचारी दोषी आढळल्यास त्याच्यावर औपचारिक शिस्तभंगाची कारवाई किंवा शिक्षा होऊ शकते. जर निलंबनाची मुदत वाढवली गेली किंवा त्याला काही सीमितच नाही असं समजा काल चालू ठेवलं, तर गैरवर्तन गंभीर असेल तर ते प्रत्यक्षात शिक्षेचं एक रूप म्हणून पाहिलं जाऊ शकतं आणि कायदेशीररित्या अशी व्याख्या केलेली नसली तरी ती एक प्रकारे शिक्षाच होती. त्यामुळे सस्पेन्शन ही गोष्ट खास करून शासकीय जो कर्मचारी आहे त्यांना निलंबित करणं किंवा सस्पेंडेड असणं हा प्रकार फार अडचणीचा असतो. बऱ्याच वेळा सरकार दरबारी दबावामुळे कोणाचं तरी काहीतरी गोष्ट लपवण्याकरता जो सरळ साधा असतो त्याला गिऱ्हाईक बनवलं जातं, त्याला सस्पेंड करून त्याला दाबलं जातं आणि तो विषय एकदा थंड झाल्यानंतर परत तो विषय सावरला जातो. असंही बऱ्याच वेळा होतं. त्यामुळे निलंबनाविषयी खऱ्या अर्थाने बघायला गेला तर जेवढा सरळ वाटतो तेवढा सरळ नाही, पण त्याचा अर्थ काय तो सरळरित्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगितला. मला असं वाटतं मी तो संपूर्ण तुमच्यापर्यंत पोहोचलाय. पुढच्या व्हिडिओमध्ये असंच काहीतरी घेऊन येईल. तिथपर्यंत इथे थांबतो. धन्यवाद.